कावळा, चिमणी आणि पोपट हे तर तुम्ही ओळखताच, पण हुदहुद, सुगरण आणि कोतवाल पक्षी तुम्ही ओळखता का? आणि यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया. 35 पक्ष्यांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये, तसेच त्यांच्याबद्दलची रंजक माहिती. मोर. मोराला इंग्रजीमध्ये पीकॉक म्हणतात. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. पावसाळ्यात तो सुंदर पिसारा फुलवून नृत्य करतो. मोर. पोपट. इंग्रजीमध्ये पॅरट म्हणतात. पोपट मानवी आवाजाची नक्कल करू शकतो. त्याचा हिरवा रंग खूप आकर्षक असतो. पोपट, पॅरट. चिमणी. चिमणीला इंग्रजीमध्ये स्पॅरो म्हणतात. चिमणी हा आपल्या घराजवळ दिसणारा लहान आणि चपळ पक्षी आहे. ती गवत आणि काड्यांपासून घरटे बनवते. चिमणी, स्पॅरो. कावळा. कावळ्याला इंग्रजीमध्ये क्रो म्हणतात. कावळा हा अतिशय हुशार पक्षी मानला जातो. तो आपले अन्न लपवून ठेवू शकतो आणि नंतर ते शोधून काढतो. कावळा, क्रो. कबूतर. इंग्रजीमध्ये पिजन म्हणतात. पूर्वी कबुतरांचा वापर संदेश पाठवण्यासाठी केला जात असे. कबुतरांना आपला रस्ता सहज सापडतो. कबूतर, पिजन. मैना. इंग्रजीमध्ये मैना म्हणतात. मैना हा आपल्या आसपास सहज दिसणारा पक्षी आहे. तिचा आवाज खूप मधुर आणि वेगळा असतो. मैना, मायना. बुलबुल. इंग्रजीमध्ये बुलबुल म्हणतात. बुलबुलचा आवाज अतिशय गोड असतो. हा पक्षी बागांमध्ये सहज दिसतो. बुलबुल, बुलबुल. कोकिळ. इंग्रजीमध्ये कुकू म्हणतात. कोकिळ तिच्या गोड गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. वसंत ऋतूमध्ये तिचा आवाज जास्त ऐकू येतो. कोकिळ, कुकू. घुबड. इंग्रजीमध्ये आऊल म्हणतात. घुबड रात्री उत्कृष्टपणे पाहू शकते. ते आपले डोके खूप मोठ्या कोनात फिरवू शकते. घुबड, आऊल. गरुड. इंग्रजीमध्ये ईगल म्हणतात. गरुडाची दृष्टी खूप तीक्ष्ण असते. तो खूप उंच आकाशात उडू शकतो. गरुड, ईगल. ससाणा. इंग्रजीमध्ये हॉक म्हणतात. ससाणा उंचावरून शिकार शोधतो. त्याची नजर खूप तीक्ष्ण असते. ससाणा, हॉक. बहिरी ससाणा. इंग्रजीमध्ये फॅल्कन म्हणतात. हा जगातील सर्वात वेगवान पक्ष्यांपैकी एक आहे. शिकार करताना तो विजेच्या वेगाने झेप घेतो. बहिरी ससाणा, फॅल्कन. गिधाड. इंग्रजीमध्ये वल्चर म्हणतात. गिधाड निसर्ग स्वच्छ ठेवण्यास मदत करते. ते खूप उंच आकाशात उडू शकते. गिधाड, वल्चर. घार. इंग्रजीमध्ये काईट म्हणतात. घार आकाशात बराच वेळ घिरट्या घालत राहते. ती दूरवरची शिकार सहज पाहू शकते. घार, काईट. ही आहे कोंबडी. इंग्रजीमध्ये याला हेन म्हणतात. कोंबडी आपल्याला अंडी देते. अनेक शेतांमध्ये कोंबड्यांचे पालन केले जाते. कोंबडी, हेन. हा आहे कोंबडा. इंग्रजीमध्ये याला रूस्टर म्हणतात. कोंबडा पहाटे मोठ्याने आरवतो. त्याच्या आरवण्यामुळे लोकांना सकाळ झाल्याची जाणीव होते. कोंबडा, रूस्टर. हे आहे बदक. इंग्रजीमध्ये याला डक म्हणतात. बदक आपल्याला अंडी देते. तसेच ते शेतातील कीटक खाऊन पिकांचे संरक्षण करण्यास मदत करते. बदक, डक. हंस. इंग्रजीमध्ये स्वॅन म्हणतात. हंस आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तो पाण्यावर सुंदरपणे तरंगतो. हंस, स्वॅन. पाणकावळा. इंग्रजीमध्ये कॉर्मोरेंट म्हणतात. हा पक्षी पाण्यात खोल डुबकी मारतो. तो मासे पकडण्यात तरबेज असतो. पाणकावळा, कॉर्मोरेंट. खंड्या. इंग्रजीमध्ये किंगफिशर म्हणतात. हा पक्षी पाण्यात झेप घेऊन मासे पकडतो. त्याचे निळे आणि नारिंगी रंग खूप सुंदर असतात. खंड्या, किंगफिशर. सुतार पक्षी. इंग्रजीमध्ये वुडपेकर म्हणतात. हा पक्षी झाडांवर वेगाने चोच मारतो. तो झाडांच्या खोडात घरटे बनवतो. सुतार पक्षी, वुडपेकर. रोहित पक्षी. इंग्रजीमध्ये फ्लेमिंगो म्हणतात. फ्लेमिंगो हा त्याच्या सुंदर गुलाबी रंगासाठी प्रसिद्ध आहे. फ्लेमिंगो अनेकदा एका पायावर उभा राहतो. रोहित पक्षी, फ्लेमिंग. नीलकंठ. इंग्रजीमध्ये इंडियन रोलर म्हणतात. या पक्ष्याचे पंख सुंदर निळ्या रंगाचे असतात. उडताना तो खूप आकर्षक दिसतो. नीलकंठ, इंडियन रोलर. शिंपी पक्षी. इंग्रजीमध्ये टेलर बर्ड म्हणतात. हा पक्षी पाने शिवल्यासारखी जोडून घरटे बनवतो, म्हणून त्याला शिंपी पक्षी म्हणतात. शिंपी पक्षी, टेलर बर्ड. सुगरण. इंग्रजीमध्ये वीवर बर्ड म्हणतात. सुगरण अतिशय सुंदर घरटी विणते. तिची घरटी झाडांवर लटकलेली दिसतात. सुगरण, वीवर बर्ड. कोतवाल.
इंग्रजीमध्ये ब्लॅक द्रोंगो म्हणतात हा पक्षी. आपल्या परिसराचे रक्षण करतो. तो मोठ्या पक्ष्यांनाही दूर पळवू शकतो. कोतवाल, ब्लॅक द्रोंगो. टिटवी, इंग्रजीमध्ये लॅथविंग म्हणतात. टिटवी आपली अंडी जमिनीवर घालते. ती घरट्याचे धाडसाने रक्षण करते. टिटवी, लॅथविंग. हुदहुद, इंग्रजीमध्ये होपूप म्हणतात. त्याच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. तो जमिनीतून कीटक शोधून खातो. हुदहुद, होपूप. हा आहे बटेर. इंग्रजीमध्ये याला क्वेल म्हणतात. बटेर हा आकाराने लहान पण उपयुक्त पक्षी आहे. त्याचे पालन अंडी आणि मांसासाठी केले जाते. बटेर, क्वेल. तितर, इंग्रजीमध्ये पॅट्रिज म्हणतात. तितर हा वेगाने धावणारा पक्षी आहे. तितराच्या पिसांवर सुंदर नक्षी असते. तितर, पॅट्रिज. सूर्यपक्षी, इंग्रजीमध्ये सनबर्ड म्हणतात. हा पक्षी फुलांमधील मध पितो. त्याचे रंग सूर्यप्रकाशात चमकतात. सूर्यपक्षी, सनबर्ड. करकोचा, इंग्रजीमध्ये स्टॉक म्हणतात. करकोचाची चोच लांब आणि मजबूत असते. तो ओलसर प्रदेशात आढळतो. करकोचा, स्टॉक. सारस, इंग्रजीमध्ये क्रेन म्हणतात. सारस अनेकदा एका पायावर उभा राहतो. त्याचा मान लांब आणि सुंदर असतो. सारस, क्रेन. बगरा, इंग्रजीमध्ये इग्रेट म्हणतात. बगरा पाण्याजवळ शांतपणे उभा राहतो. तो मासे आणि बेडूक खातो. बगरा, इग्रेट. शहामृग, इंग्रजीमध्ये ऑस्ट्रिच म्हणतात. शहामृग हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे. तो उडू शकत नाही पण खूप वेगाने धावू शकतो. शहामृग, ऑस्ट्रिच. अभिनंदन! आज आपण 35 पक्ष्यांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये शिकलो. स्क्रीनवर विचारलेल्या 3 प्रश्नांची उत्तरं कमेंट्समध्ये लिहा आणि पाहूया तुम्हाला किती पक्षी लक्षात राहिलेत.